पंचायत समितीवर लाल बावट्याने दिली धडक। विविध मागण्यांसाठी तब्बल 5 तास अधिकाऱ्यांनी घातला होता घेराव। डहाणू पंचायत समिती कार्यालयावर कष्टकरी जनतेच्या ज्वलंत प्रश्नासाठी हा आक्रोश मोर्चा निघाला होता। सकाळी 11 वाजता डहाणू पार नाका येथून या मोर्चाला सुरुवात झाली। अतिशय शिस्त पद्धतीने 2-2च्या लाईनीत घोषणा देत खांद्यावर लाल बावटा घेऊन पंचायत समिती कार्यालयावर हा मोर्चा 1 मीटर पायी चालत पंचायत समिती कार्यालयावर धडकला। आपल्या मागण्यासंबंधित जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता। आमचे शिष्टमंडळ आज चर्चेला जाणार नाही, अधिकाऱ्यांनी बाहेर यावे आणि सर्व मोर्चाकऱ्यांच्या समोर चर्चा करावी, असा आक्रोश व्यक्त करण्यात आला। लाल बावट्याच्या लढ्यापुढे प्रशासनाला झुकावेच लागले आणि गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी सह मागण्यांशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तब्बल 4 तास भर रणरणत्या उन्हात घेराव घालण्यात आला। अखेर एकूण 19 मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून मागण्या सोडवण्याच्या दृष्टीने लेखी आश्वासन देण्यात आले। दिनांक 23 मे रोजी पुन्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले। तसे लेखी आश्वासन दिल्याने हा मोर्चा स्थगित केल्याची माहिती जिल्हा कमिटी सदस्य कॉम्रेड शेरू वाघ यांनी दिली आहे। या मोर्चाचे नेतृत्व नव्याने नियुक्त करण्यात आलेले सहसचिव कॉम्रेड सुभाष लहांगे, लोकशाही महिला संघटनेच्या अध्यक्षा कॉम्रेड सविता महालोडा, तालुका कमिटी सदस्य वामन किंड्रा, रामजी बरड, राजेश किंड्रा, रामू गोवारी, अन्या मोर, नौशा सुतार सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते।